हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी 1 मार्चपासून 14 मार्चची जी प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंट आहे ती स्टेटमेंट शेअर करीन. त्याचप्रमाणे मी एक अकाउंट ओपन केलं ग्रोमध्ये झिरो टू हिरोसाठी. तर त्याचे तुम्हाला मी रिझल्ट सांगतो काय झाले ते, आणि त्याचप्रमाणे अगर जमलं तर मी मार्केट ॲनालिसिससुद्धा मी करून दाखवेन. सो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी तुम्हाला माझ्या ग्रोच्या अकाउंटबद्दल काही माहिती येतो. अगर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तरी मी तुम्हाला एकदा एक शॉर्टमध्ये सांगतो. मी ग्रोचा अकाउंट ओपन केलेला, त्यामध्ये मी 15,000चा फंड डिपॉझिट केलेला आणि तो अकाउंट फक्त आणि फक्त झिरो टू हिरोसाठी होता. ओके, सो त्याच्यामध्ये मी क्लिअरली सांगितलं 15,000चे जसे मला 8,000 रुपये माझे शिल्लक राहतील, म्हणजे 7,000 अगर समजा लॉस झाला तर ते अकाउंट आहे ते मी माझा फंड विड्रॉल करीन. त्याच्यानंतर त्या सेटअपमध्ये मी त्या अकाउंटमध्ये ट्रेड नाही करणार, फक्त आणि फक्त झिरो टू हिरोसाठी करणार होतो, जेणेकरून मला तुम्हाला दाखवायचं होतं की आपण अगर परफेक्ट रिस्क रिवॉर्ड मनी मॅनेजमेंट फॉलो करून सुद्धा अगर आपण झिरो टू हिरोमध्ये अगर आपण एक प्रॉफिटेबल राहू शकतो तर आपण ते सुद्धा आपण चालू करू. त्या हिशोबाने मी चालू केलेलं फक्त आणि फक्त ट्रायलसाठी, जेणेकरून तुम्हाला त्याबद्दल काही माहिती मिळेल आणि प्रॉफिट झाला असता तर मला पण एक फायदा आला असता आणि त्याच्याबद्दल तुम्हाला सुद्धा काही फायदा आला असता. ओके, सो त्याच्यामध्ये सेम होतं. माझी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो, जी स्ट्रॅटेजी मी ह्या अकाउंटवरती यूज करतो ती सेम स्ट्रॅटेजी होती. फक्त फरक एवढा होता की ह्या अकाउंटमध्ये येतो मी इन द मनीमध्ये ट्रेड करतो किंवा मग ॲट द मनीमध्ये ट्रेड करतो, बरोबर. आणि त्या अकाउंटमध्ये मी करत होते आउट ऑफ द मनी. ओके, आणि इथे जिथे मी नॉर्मली 2 ते 4 लॉटने मी ट्रेड करतो ह्या अकाउंटमध्ये, तसं तिकडे मी 30 ते 35 लॉटच्या हिशोबाने मी ट्रेड करत होतो, कारण OTM करत होता, बरोबर. त्यामुळे लॉट साईज जास्त होती आणि माझं क्लिअर होतं की मला अकाउंट जोपर्यंत 2x किंवा 3x होत नसेल तोपर्यंत झिरो टू हिरो करून उपयोगच नाही. कारण झिरो टू हिरोमध्ये काय असतं, आपण 5 वेळा ट्रेड घेतला तर 4 किंवा 3 ते 4 वेळा मार्केट हे लॉसमध्ये देणार, एकदाच प्रॉफिट देणार. तर एक प्रॉफिट असा मोठा उचलायचा जेणेकरून आपला जो फंड आहे तो 2 किंवा 3x व्हायलाच पाहिजे. तोपर्यंत आपण झिरो टू हिरोमध्ये प्रॉफिटेबल कधी होऊ शकत नाही. ओके, सो त्या अकाउंटचं मी तुम्हाला सांगतो 15,000 रुपये डिपॉझिट होते आणि शेवटी तो माझा अकाउंट आहे ते 8,000वरती मी ते आहे ते क्लोज केलं. जसं मला 8,000 रुपये दिसले, जे राहिलेले 7,000 होते ते मी माझा फंड आहे तो विड्रॉल केला. मग तुम्हाला सांगायचं एवढंच की अगर तुम्ही सेम डिसिप्लिन, सेम रिस्क रिवॉर्ड किंवा सेम अगर स्ट्रॅटेजी यूज करता, पण तुम्ही अगर आउट ऑफ द मनीमध्ये ट्रेड करत असाल तर प्रॉफिटेबल व्हायचे चान्सेस थोडे कमी असतात. ओके, त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो का तुम्ही ॲटलिस्ट ATM करा किंवा इन द मनीमध्ये करा, ITM करा. कारण आपला SL फिक्स असतो, त्यामुळे आपल्याला कुठेही केलं तरी एवढा काही फरक पडत नाही. 10 ते 15 पॉईंटचा SL असतो आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला 50 ते 60 पॉईंटचं आपल्याला प्रॉफिट मिळतं. ओके, पण सेम गोष्ट जी OTMमध्ये करत असं मार्केट, जिथे मला एका दिवसाला 7,000 प्रॉफिट झाला, 2 लॉट होती, त्या दिवशीसुद्धा मला OTMमध्ये लॉस झाला. म्हणजे विचार करा की ATM आणि ITMचे प्रीमियम वाढत आहे, पण OTMचे प्रीमियम हे वाढतच नव्हते. ओके, मी काय करतो, मी 2 ते 3 ते 4 रुपयाच्या आसपासचा प्रीमियम बाय करतो आणि 30 ते 35च्या लॉटच्या हिशोबाने मी ट्रेड करतो. पण शेवटी 2 आठवड्यामध्ये आय थिंक 1 ते 1.5 आठवड्यामध्ये माझा फंड आहे तो 8,000 रुपये झाला आणि मी माझी पोझिशन आहे ते सगळे स्क्वेअर ऑफ करून मी माझा फंड आहे तो विड्रॉ केला. म्हणून सांगतो, आता करत असाल तर इन द मनीमध्ये करा किंवा ॲट द मनीमध्ये करा, आणि फिक्स आपला SL असू दे आणि टार्गेटसुद्धा आपला कमीत कमी 1:4 किंवा 1:5 असू दे. ओके, किंवा मग तुम्ही ट्रेडिंगसुद्धा करू शकता. आता मी तुम्हाला माझी प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंट दाखवतो आणि त्या प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंटमध्ये मी तुम्हाला अजून एकदा सांगतो, जे नवीन असतील त्यांच्यासाठी असेल. यामध्ये मी ऑप्शन बाईंग करतो, ते पण मी ऑप्शन सेलिंग पहिले खूप जास्त करायचो आणि मला ऑप्शन सेलिंग करायला आवडतं, पण माझा एक प्रीमियम ग्रुप असल्यामुळे मी तिकडे आता ऑप्शन बाईंगवरती जास्त लक्ष फोकस केलं आहे त्याच्यामध्ये. ओके, सो फंड आमच्या सगळ्या प्रीमियम मेंबरचा फंड सेमच आहे, 30,000चा फंड आहे माझ्याकडे. फंड अगर तुम्ही बघत असाल माझ्याकडे एक 1,70,000च्या आसपास माझ्याकडे फंड, आणि पुढच्या आठवड्यामध्ये मी माझे जे काही शेअर्स घेतले ते कॉस्ट टू कॉस्ट केलं ती तो फंड आहे तो डायरेक्ट 3 लाखाच्या आसपास पण जाईल. ओके, पण एवढा अगर फ्री फंड 170 असला तरी मी फक्त आणि फक्त 30,000च्या फंडवरती ट्रेड घेतो, कारण आमच्या ग्रुपमध्ये डिसाईड झालं आहे की सर्वांनी सेम फंडवरती ट्राय करू. 30,000च्या जसे आपले जास्त झाले तर आपण हळूहळू ती लॉट साईज वाढवू. त्या हिशोबाने मी पण त्यांना म्हटलं ठीक आहे, आपल्याला काय प्रॉफिट यायची मतलब आहे, भले मग तो एक कमी प्रॉफिट झाला तरी चालेल किंवा एक चांगला प्रॉफिट झाला तरी चालेल. ओके, त्या हिशोबाने मी आता फक्त 30,000ने ट्राय करतो. जसं जसं आमचं वाढेल तसं ग्रुप, प्रत्येक जो प्रीमियम ग्रुप मेंबर आहे त्याचं प्रत्येकाचे सेम लॉट साईज झालेले असेल. ओके, सो मला जो प्रॉफिट झाला असेल किंवा मला जो लॉस झाला असेल, सेम प्रॉफिट अँड लॉस त्यांनासुद्धा झालेला असेल.
ओके. आणि तो ग्रुप फक्त आणि फक्त लर्निंग पर्पजसाठी आहे. हवं असेल तुम्ही जॉईन करू शकता. खाली तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, हवं असेल तुम्ही व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. तर त्या ग्रुपमध्ये प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंटमध्ये मी फक्त ऑप्शन बाईंग केलेली आहे आणि माझा SL आहे 10 पॉईंट्सचा आणि माझा टार्गेट असतो 40 पॉईंट्स, 50 पॉईंट्स किंवा 60 पॉईंट्सच्या आसपास. म्हणजे झालं 1:4, 1:5 किंवा 1:6 पर्यंत. ओके. सो तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंट दाखवीन, तिकडे तुम्हाला क्लिअर कळेल की मी किती वेळा एंट्री घेतो. जसं मी तुम्हाला सांगतो मॅक्झिमम 2दा एंट्री घ्यायची, कारण मार्केटमध्ये सेटअपमध्ये ट्रेड बघत असेल, प्रॉफिट द्यायचं असेल तर मार्केट पहिल्या किंवा दुसऱ्या लॉटवरतीच तुम्हाला प्रॉफिट देईल एंट्रीमध्ये. ओके. सो 30,000 रुपये फंड यूज केला. त्याच्यात आपण आता किती झालं ते बघूया. आणि या आठवड्यामध्ये मला फक्त आणि फक्त एकदाच एंट्री मिळाली. ओके. 3 दिवस माझ्या सेटअपमध्ये ट्रेड नाही बसला, त्यामुळे मी एंट्री नाही घेतली. आणि थर्सडेला 1 दिवस ट्रेड बसला, त्याच्यामध्ये मी फक्त एंट्री घेतली. ओके. आणि म्हणजे जो प्रॉफिट अँड लॉसचा जो आहे तो ॲक्च्युली मागच्या आठवड्यातच आहे. आणि अगर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघितला नसेल प्रॉफिट लॉसची स्टेटमेंटचा, तुम्ही तो जाऊनसुद्धा व्हिडिओ चेकआउट करू शकता चॅनलवरती जाऊन. सो तुम्हाला आता मी माझी स्टेटमेंट दाखवतो. सो आता तुम्ही बघत असाल की 1 मार्चपासून 15 मार्चपर्यंत तुम्हाला स्टेटमेंट दिसत असेल. एकदम मी स्क्रीनशॉट मारतो, त्याच्यानंतर तुम्हाला एक क्लिअर अंदाज येईल. ओके. सो तुम्हाला इकडे दिसत असेल 1 मार्च ते 15 मार्चपर्यंतची स्टेटमेंट आहे. आणि तुम्ही बघत असाल तर 4 ठिकाणी मला ग्रीनमध्ये आलं. आणि पहिला 3 मार्चला झाले 7,200चा प्रॉफिट, 4 मार्चला झाला आहे 2,200चा प्रॉफिट, 5 मार्चला झाला आहे 70 रुपयाचा माझा लॉस झाला आहे, 6 मार्चला 2,800 रुपयाचा प्रॉफिट झाला आहे, 7 मार्चला एक 2,300चा लॉस झाला आणि 13 मार्चला फक्त आणि फक्त 1,000चा प्रॉफिट झाला. ओके. जिथे तुम्हाला 7,000 प्रॉफिट दिसतं तिकडे माझा ॲक्च्युअल प्रॉफिट हिट झाला आहे 1:4 किंवा 1:5चा माझा रिस्क रिवॉर्ड कंप्लीट झाला आहे. आणि जिथे 2,200, 2,800 आणि 1,000 रुपयाचा प्रॉफिट दिसतो तो फक्त आणि फक्त माझा ट्रेलिंग SL हिट झाला आहे. ओके. सो 30,000चा फंड यूज करून मी रिअलाइज प्रॉफिट आहे माझं 11,600. आणि चार्जेस वगैरे तुम्ही बघत आता चार्जेस मला थोडे कमी लागतात, कारण मी पहिलं ऑप्शन सेलिंग करायचो, माझे एंट्रीज खूप व्हायचे, त्याच्यामध्ये मला चार्जेस खूप जायचे. आणि आता माझी एंट्री फिक्स आहेत. अगर तुम्ही ते नंबर ऑफ एंट्रीज बघाल तर इकडे 1 एंट्री, इकडे 1 एंट्री, इकडे 2 एंट्री, इकडे 1 एंट्री, इकडे 3 एंट्री झाल्या. कारण सेटअपमध्ये माझ्या अगेन्स्टमध्ये मला थर्ड टाईमला मला एंट्री मिळाली, त्याच्यामुळे मला तिसऱ्यांदा एंट्रीही घ्यावी लागली जबरदस्ती. आणि इकडे एकच एंट्री. ओके. अगर तुम्ही बघत असाल नंबर ऑफ एंट्रीजमध्ये किती कमी आहेत. अगर आपण मॅक्झिमम 1 किंवा 2 एंट्रीमध्ये ट्रेड करतो आणि एक लॉंग रनमध्ये करत असेल तर आपण एक बऱ्यापैकी प्रॉफिटेबलच राहतो. सो इकडे मला नेट रिअलाइज प्रॉफिट झाला 10,800, म्हणजे आपण एक 11,000 पकडू. सो तुम्ही बघत असाल की 30,000 फंड यूज करून मी 11,000 रुपये एक नेट रिअलाइज प्रॉफिट कमवलं आहे. म्हणजे मी ऑलमोस्ट 30%च्या आसपास, म्हणजे मोर दॅन 30%च्या आसपास मी माझं प्रॉफिट आहे ते जनरेट केलं. आणि त्यामध्ये ह्या आठवड्यामध्ये तुम्ही बघत असाल 10, 11, 12 ह्या 3 दिवस मला एकही ट्रेड नाही मिळाला. आणि जो 13 तारखेला जो मला ट्रेड मिळाला त्याच्यामध्ये सुद्धा माझा ॲक्च्युअल टार्गेट माझा हिट झालेला. पण मी जस्ट एक बाहेर गेलेलो पाण्याची बॉटल वगैरे भरायला, आणि त्याच्यामध्ये मी जसं परत आलो तर मला काहीतरी माझ्या सेटअपमध्ये चेंजेस दिसले. तर मला असं वाटलं की तिकडे माझा कदाचित एक्झिटचा ट्रेड आला असेल, त्यामुळे मी माझी पोझिशन आहे ती एक्झिट केली. 600 रुपये असताना माझी एक्झिटचा होता, पण म्हटलं 600 रुपये घेऊन कुठे जाणार. त्यामुळे मी काय केलं, एक कमीत कमी 1,000 रुपये आले असते चालले असते, किंवा मग ते 600चे माझा कॉस्ट टू कॉस्ट गेला असता तरी चाललं असते. त्या हिशोबाने घेतला आणि जसं 1,000 प्रॉफिट दिसला मी माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ केली. आणि त्याच्यानंतर माझा जो मेन टार्गेट होता 40 पॉईंट्सचा ऑप्शन बाईंगमध्ये, ते पण एका लॉटवरती, कारण कॉल साईडला मी हाफ क्वांटिटीमध्ये ट्रेड करतो बरोबर. त्यामुळे ॲक्च्युली माझा इथे 3,000चा प्रॉफिटसुद्धा माझा बुक झालेला. आणि अगर तिकडे 3,000 प्रॉफिट झाला असता तिकडे 14,000 झाला असता आणि आपला ऑलमोस्ट 50%चा ROI निघाला असता बरोबर. सो ठीक आहे, हे डिसेंट प्रॉफिट आहे. माझं ह्या महिन्याचं टार्गेट ॲक्च्युली होतं 30,000 to 40,000च्या आसपासचं माझं टार्गेट होतं. पण दुसऱ्या आठवड्यामध्ये मला एंट्रीच नाही मिळाली. त्यामुळे हा जो टार्गेट आहे 30 एक मोस्टली होऊ शकतो, पण 40,000 जो टार्गेट आहे 30,000वरती 40,000 कमवणं, हा टार्गेट कुठेतरी मला चान्सेस कमी वाटतात. कारण आपली क्वांटिटी सेम असणार आहे, रिस्क रिवॉर्ड सेम असणार आहे. अगर क्वांटिटी वाढवली तर गोष्ट वेगळी, पण मी तुम्हाला जसं सांगितलं जोपर्यंत मला मंथलीमध्ये 30 किंवा 40,000 प्रॉफिट मिळत नाही तोपर्यंत मी माझी क्वांटिटी इन्क्रीजही करणारच नाही. ज्या दिवशी मला आता ह्या महिन्याला समजा 30,000वरती मला 40,000 प्रॉफिट झाला, तर मी जो 2 लॉटने ट्रेड करतो आहे तो मी 3 किंवा 4 लॉटने सुद्धा ट्रेड करेन. सुरुवातीला 3 करेन आणि त्याच्यानंतर मी 4 लॉटने ॲड करायला चालू करेन. ओके. सो सेम माझं जे स्टेटमेंट आहे सेम स्टेटमेंट माझ्या
प्रीमियम मेंबरशिप पण असणार, फक्त काहीतरी थोडं वरती खाली होऊ शकतं, एक्झॅक्टली सेम नसणार, काही पॉईंट्स वरती खाली काही पॉईंट्स खालीसुद्धा असू शकतात. ओके, सो ही आहे माझी सध्याची प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंट. 30,000वरती 10,000चं 11,000चा प्रॉफिट मी जनरेट केला. ओके, सो आता बघूया या पुढच्या 2 आठवड्यामध्ये आपल्याला किती प्रॉफिट होतं आहे किंवा किती लॉस होतो आहे. प्रत्येक आठवड्याची जी प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंट आहे ही मी मोस्टली तुमच्यासमोर शेअर करायचा नक्की प्रयत्न करेन. ओके, इवन लॉस झाला तरी करीन आणि प्रॉफिट झालं तर करणारच करणार. ओके, आता मी तुम्हाला बघूया की आपण सोमवारी काय ट्रेड करू शकतो आणि मी स्वतः काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. सुरुवातीला आपण विकली टाईम फ्रेमवरती जाऊया, त्याच्यानंतर हळूहळू कर आपण डेली, नंतर आपण 15 मिनटं टाईम फ्रेमवरती आपण ॲनालिसिस करू. सो मार्केट मला एकदम क्लिअर आहे मार्केट. अगर तुम्ही बघत असाल तुम्हाला इकडे एक डब्ल्यू पॅटर्न पण दिसेल, एक एम पॅटर्न पण दिसेल. अगर तुम्ही नेकेड आईज तर बघाल तर तुम्हाला एक डब्ल्यू आणि एम पॅटर्न दिसणारच आहे. सो डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला सांगतो, हे एक झाले ग्रीन कॅन्डल, एक हॉल्ट कॅन्डल आणि ह्याच्यावरती गेलं तर हा माझा डब्ल्यू पॅटर्न झाला. म्हणजे ग्रीन कॅन्डल, एक हॉल्ट कॅन्डल आणि हा ब्रेक केला तो डब्ल्यू पॅटर्न झाला. ओके, आणि इकडे एम पॅटर्न पण दिसतं आहे. मार्केट डाऊन ट्रेंडला एक वरती साईडवेज गेला मार्केट, त्याच्यानंतर मार्केट परत रेडी होतं आहे खाली पडायला. ओके, म्हणजे हा एक लो ब्रेक झाला तर आपल्याला एक बऱ्यापैकी डाऊन ट्रेंड मिळेल. मग त्या हिशोबाने परत कसं होईल, हे बघा मार्केट खाली गेलं, एक ग्रीन कॅन्डल बनवली आणि त्याच्यानंतर ग्रीनचा एक लो ब्रेक केला, माझ्यासाठी मार्केट परत निगेटिव्ह झाला. त्यामुळे ह्या आठवड्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठे एक प्रॉफिट मिळायचा चान्सेस आहे आणि ह्या आठवड्यामध्ये मोस्टली एक मोठा प्रॉफिट मिळायचे चान्सेस खूप बऱ्यापैकी आहेत. ओके, सो मार्केटची ॲनालिसिस एकदम सिम्पल असेल. आपण आता डेली टाईम फ्रेममध्ये जाऊ. डेली टाईम फ्रेमला जायच्या आधी आपण एक मार्क करू रेड कॅन्डलचा हाय आणि रेड कॅन्डलचा लो. ठीक आहे, त्याच्यानंतर डेली टाईम फ्रेमवरती येऊ. ओके, अगर तुम्ही बघत असाल शेवटचे 6 दिवस मार्केट एका झोनमध्ये फिरते बरोबर. त्यामुळे आपल्याला कुठे ना कुठे एक मोठी मुवमेंटम मिळायचे चान्सेस असतील. तर आपल्याला कुठे ना कुठे एक रेंज ब्रेकआउट व्हायचे चान्सेस आहे. भले एक तो डाऊन ट्रेंडला असेल किंवा मग अपसाईडला. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ह्या आठवड्यामध्ये एक मोठा टार्गेट मिळायचे चान्सेस आहेत, कारण 6 दिवस मार्केट एकाच रेंजमध्ये बरोबर. सो मार्केटला कुठे ना कुठे मुवमेंटम करायचं वरती किंवा खाली, तर जिथे मुवमेंटम झालं आपल्याला ऑप्शन बाईंगमध्ये प्रॉफिट मिळायचे चान्सेस हे जास्त असतील. तर आता आपण ॲनालिसिस करू 15 मिनटावरती. आता माझ्यासाठी मार्केट जोपर्यंत 22,680च्या वरती जात नाही तोपर्यंत मार्केट माझ्यासाठी हे कम्प्लिटली एक साईडवेज असेल आणि डाऊन ट्रेंडला 22,310च्या खाली जात असेल तर मार्केट माझ्यासाठी परत एकदा निगेटिव्ह होऊन जाईल. आणि मी जसं मागच्या आठवड्याच्या ॲनालिसिसमध्ये तुम्हाला सांगितलेलं की हा जो लेअर ब्रेक केला तर आपण एंट्री घेऊ शकतो. त्याप्रमाणे आपला इकडे एंट्रीसुद्धा आली. जसं ह्या कॅन्डलच्या वरती कॅन्डल क्लोज झाली, त्याच्यानंतर एक हाय ब्रेक केला, इकडे आपली एंट्री आली आणि इकडे आपला एक एस एल केला. मी जसं सांगितलं मार्केटला वरती जायचं असेल तो पहिल्या एंट्रीमध्ये वरती जाईल किंवा मग मॅक्झिमम दुसऱ्या एंट्रीमध्ये वरती जाईल बरोबर. त्याप्रमाणे मार्केटने आपल्याला एकदा एंट्री दिली, आपला एस एल गेला. परत अगर तुम्ही बघत असाल परत त्या लेवलला मार्केट हे आलंच नाही. म्हणजे आपला एकदा एस एल गेला, आपण शांत बसायचं. कारण जबरदस्ती आपण एंट्री घेण्यापेक्षा एकदा एंट्री घ्या, आपल्या सेटअपमध्ये परत आला तर आपण वाट बघू, नाही आलं तर आपण नाही तर इग्नोर करू. त्याप्रमाणे एकदा एंट्री आली, एस एल गेला, त्याच्यानंतर परत एंट्री ही आलीच नाही. ओके, आणि आता आपण सोमवारी काय करू शकतो. मार्केट समजा एक फ्लॅट ओपन झाला, 22,310च्या खाली मार्केट जात असेल तर एकाच एंट्रीमध्ये जाणार. ह्या आठवड्यामध्ये मार्केटला खाली जायचं असेल तर तो इकडे 2दा किंवा 3दा एंट्री नाही, तो मॅक्झिमम एका एंट्रीमध्ये खाली जाईल. आणि टार्गेट हा कमीत कमी 1:3 किंवा 1:4 ठेवा ऑप्शन बाईंगमध्ये. आणि जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, एस एल हा कॉस्ट टू कॉस्ट करा. ओके, सो मार्केट जोपर्यंत ह्या लेवलच्या खाली जात नसेल 22,310च्या खाली तोपर्यंत एंट्री घेऊ नका. मार्केट समजा मध्ये एक गॅप ओपन झाला, मध्ये राहिलं, हा हाय ब्रेक होत नाही किंवा हा वाला लो ब्रेक होत नाही तर मार्केटमध्ये जबरदस्ती एंट्री घेऊच नका. ओके, यामध्ये काय होणार, ह्यामध्ये ऑप्शन सेलर एक चांगल्यापैकी प्रॉफिट कमवू शकतो अगर मार्केट गॅप ओपन झालं तर. कारण इकडचं एक कॉल सेल करू शकतो, एक इकडचं पुट सेल करू शकतो आणि जो मधला आहे तो प्रीमियम आपण खाऊ शकतो. ओके, पण जे ऑप्शन बाईंग करत असेल त्यांच्यासाठी क्विक मुवमेंटम पाहिजे. तर क्विक मुवमेंटमसाठी मार्केटला हा लेवल ब्रेक होणं जास्त गरजेचं आहे. जसा ब्रेक झाला आपण एंट्री घ्यायची, मॅक्झिमम एकदा एंट्री आणि 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपला एस एलला सरळ कॉस्ट टू कॉस्ट करा. आणि इन केस समजा ह्या लेवलच्या खालीच कुठेतरी मार्केट ओपन झालं, खूप एक मोठा गॅप डाऊन ओपन झाला, पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा किंवा ग्रीन कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक होत असेल तर आपण डाऊन साईडला सुद्धा जाऊ शकतो. सेम मॅक्झिमम एकदाच एंट्री. ह्या लेवलच्या खाली जात असेल तर मॅक्झिमम एकदाच एंट्रीमध्ये मार्केटने प्रॉफिट द्यायला पाहिजे. आणि समजा खूप मोठा एक गॅप ओपन झाला, ठीक आहे, म्हणजे आपलं एक रेजिस्टन्स हा आहे बरोबर. समजा इकडे कुठे गॅप ओपन झाला
तर 1-2 दिवस साईडवेज व्हायला पाहिजे. जोपर्यंत हा लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण एंट्री घ्यायची नाही. भले समजा डायरेक्ट एक मोठा गॅप ओपन झाला, आपल्याला एंट्रीचं आपल्या सेटअपमध्ये एंट्री आली बरोबर, तर त्या केसमध्ये मी काय करणार, एकदा इकडे एंट्री घेणार. जशी ह्या कॅन्डलच्या वरती एक कॅन्डल क्लोज झाली, त्याचा हाय ब्रेक झाला, मी माझी एंट्री घेईन. प्रॉफिट दिलं तर खूप चांगली गोष्ट आहे. पण समजा इन केस अगर माझा एल गेला तर मी परत सेम लेवलला एंट्री यायची वाट बघेन. अगर त्या लेवलला एंट्री आली तर मी परत एंट्री घेणार, आणि समजा नाही आली तर चांगलीच गोष्ट की मग आपल्या एका एलमध्ये आपला तो दिवस आहे तो क्लोज झाला. ओके. पण कारण की असं एवढा मोठा गॅप नंतर मार्केट मोस्टली साईडवेज व्हायचे चान्सेस जास्त असतात. पण आपल्या सेटअपमध्ये बसलं मग आपल्याला माहिती आहे की मार्केट हे साईडवेज असेल तरी आपल्या सेटअपमध्ये बसलं तरी आपल्याला एंट्री ही घ्यावीच लागणार. ओके. मग भले आपला एल जाऊ दे किंवा मग आपला स्टॉप लॉस टार्गेट मिळते. ओके. सो एकदम सिम्पल. मध्ये ओपन होत असेल, अगर ऑप्शन सेलिंग आपण करत असेल, इकडचा आपण कॉल सेल करू शकतो आणि इकडचा आपण पुट सेल करू शकतो. आणि इन केस इथून हाय जात अगर समजा इकडचा हाय ब्रेक केला तर आपण इकडचा कॉल एक्झिट करायचा आणि इकडचा जो पुट आहे तो अजून थोडा इकडे 50%च्या आसपास आहे तो मूव्ह करायचा, जेणेकरून जो आपल्याला इकडे लॉस झाला आहे आणि इकडे जो थोडा प्रॉफिट झाला आहे तो कवर होऊन जो एक्स्ट्रा पॉईंट्स असतील ते आपल्याला एक्स्ट्रा पॉईंट हे आपल्याला कॅप्चर करायला यायला पाहिजे. ओके. मार्केट ॲनालिसिस पण एकदम सिम्पल ठेवा आणि ट्रेडिंग पण एकदम सिम्पल ठेवा, जेणेकरून प्रॉफिट व्हायचे चान्सेस थोडे जास्त असतील. ओके. सो तुम्हाला पण माझा प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर हवं असेल तर तुम्हाला खाली व्हॉट्सअप नंबर दिसेल, हवं असेल तुम्ही व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. ओके. आणि काही डाऊट असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ